दुसरी बाजू अशी आहे की एकाच पिकाचा जर अतिरेक झाला तर त्या पिकावर जगणाऱ्या रोगकिडी आहेत त्यांचं वातावरणामधलं प्राबल्य हे वाढत जातं. जसं की मागच्या 2 वर्षामध्ये मोझॅक आपल्याकडं सोयाबीनवर भरपूर दिसत होतं. त्याचं कारणच ते की त्याची चेनच तुटत नाही. ओके. आणि तो विषाणू प्रसारित करणाऱ्या किडीही वाढल्या. बरोबर आहे. डाऊनी झालेले घड आहे. सुरुवातीला असोत अगर मणी फुगण्याच्या अवस्थेत असो, बरोबर. ज्या घडाला डावणी झालेला आहे त्याला तुम्ही काहीही करा, तो घड हाताला लागत नाही. मी तर म्हणेन किमान 2 महिन्यातून एकदा तरी ट्रायकोडर्मा जमिनीत द्राक्ष बागायतदारांनी सोडलाच पाहिजे. कारण याची सुरुवात जमिनीतून होते, शेजाऱ्याच्या बागेतून, नंतर. शेतकरी बंधूंनो आणि भगिनींनो नमस्कार. आज आपण डॉक्टर सचिन महाजन सरांसोबत आहोत. डॉक्टर सचिन महाजन सर हे प्लांट पॅथॉलॉजिस्ट आहेत, म्हणजे रोगशास्त्र ह्या विभागात त्यांनी कार्यरत आहेत. हळद संशोधन केंद्र कसबेडिग्रज येथे. आपण ही जी मुलाखत आहे तर ह्याचा मुख्य उद्देश हा आहे की मागील काही वर्षात बुरशींचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात वाढलाय. मग बऱ्याच वेळेला आपण एकापाठोपाठ एक निरनिराळ्या बुरशीनाशकांचा आपण वापर करतो, पण म्हणावं तसं आपल्याला की नाही त्यातनं नियंत्रण मिळत नाही. तर आपण आज सरांसोबत चर्चा करणार आहोत की नेमकं काय चुकतंय, शेतकऱ्यांचं काय चुकतंय, की बुरशीनाशक जे आहेत तेच बोगस आहेत, की आणखीन कुठला विषय आहे. मग नेमकं बुरशी कशी काम करते, म्हणजे तिचा विस्तार कसा होत असतोय, तर ह्याची आपण आहे की नाही इथं आज सरांसोबत माहिती घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. शेतकरी बंधूंनो, आज आपण सचिन महाजन सरांसोबत आहोत. सर आता प्लांट पॅथॉलॉजी या विषयावर हळद संशोधन केंद्रामध्ये कार्यरत आहेत. तर आपण सरांकडनं जे विविध आता बुरश्या ज्या या लागल्या, बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढत चाललाय, तर ह्यांची माहिती घेणार आहोत. तर नमस्कार सर. नमस्कार सर, सगळ्यात पहिला प्लांट पॅथॉलॉजी ह्याचा अर्थ काय, या शब्दाचा अर्थ काय? प्लांट पॅथॉलॉजी ही एक कृषी विज्ञान क्षेत्रामधील मोठी शाखा आहे. प्लांट पॅथॉलॉजी याचा मराठीत सरळ सरळ अर्थ आपण असं करता येईल की रोगशास्त्र किंवा वनस्पतीचं रोग विज्ञान. याच्यामध्ये रोग निदान केलं जातं. रोग निदान करताना त्याच्यामध्ये बुरशी आहे, जीवाणू आहे, विषाणू आहे, मायकोप्लाझ्मा आहे, प्रिओन आहे, कमतरता आहे, म्हणजे अन्नद्रव्याची कमतरता आहे, किंवा वातावरणातल्या काही घटकांमुळे पिकांवर विकृती निर्माण झालेली आहे. अशा प्रकारे सर्व बाजूंनी अभ्यास केला जातो आणि मग त्या रोगाचं निदान करण्यात येतं. तर एकंदरीत रोग निदान करण्याचं शास्त्र म्हणजे प्लांट पॅथॉलॉजी. ओके, म्हणजे थोडक्यात आपण त्यामध्ये म्हणजे जे आता प्रमुख जर बघायला गेलो तर कृषी क्षेत्रातले, तर फंगल, बॅक्टेरियल आणि व्हायरसेस हे जे 3 जे मेन आहेत, आणि मला वाटतं नेमॅटोड्स पण त्यामध्ये येत असतील. निमॅटोड्स ही येतात. ओके ओके. कधी कधी निमॅटोड्सचा समावेश कृषी कीटकशास्त्रामध्येही होतो, प्लांट पॅथॉलॉजी मध्येही होतो. ओके ओके ओके. सर, आता ह्या वर्षीचा जर आपण विचार केला, मागच्या वर्षी आणि ह्या वर्षी असं म्हणजे माझ्या देखत जे काही एक्झाम्पल्स आहेत, नाही तर जे काही उदाहरणं आहेत, तर त्यामधनं मला असं लक्षात आलंय की अलीकडं म्हणजे बुरशी म्हणजे कंट्रोल करता येत नाही. म्हणजे नेमकं शास्त्र काय आहे त्यामागं, म्हणजे आम्ही कुठं चुकतोय की काही गोष्टी म्हणजे नैसर्गिकच तशा आहेत? ही बाब खरी आहे की अनेक पिकांवर आपण बघतो की बुरशीजन्य रोग फार मोठ्या प्रमाणात येत आहे. विषाणूजन्यही येत आहे. बऱ्याच पिकांमध्ये बुरशीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. बरोबर. शेतकरी बांधव अनेक प्रकारे फवारण्या करताय, वेगवेगळे औषध वापरताय. त्या औषधांसोबत स्टिकर किंवा स्प्रेडर अशाही बाबी वापरून
आपलं पीक वाचवायचा प्रयत्न करतायत, पण दुर्दैवानं हा त्यांचा प्रयत्न पुरेसा यशस्वी होत नाही, हे तुमचं निरीक्षण अत्यंत रास्त आहे. मग हे करताना काय केलं पाहिजे की ती बुरशी समजावून घेतली पाहिजे. तो मागील काही वर्षात आम्हाला एक गोष्ट जाणवली आहे की म्हणजे बुरशींचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात व्हायला लागला. म्हणजे साधी साधी सोयाबीन सारखी पिकं जी आहेत किंवा ऊसासारखी पिकं आहेत, नेमकं काय होते ते लक्षात येत नाही आणि एकदमच बुरशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतोय. मग आल्यासारखं पीक आहे, तर म्हणजे दरवेळी असं बुरशींचा प्रादुर्भाव एकदम म्हणजे नियंत्रणाच्या बाहेर जातोय. तर नेमकं म्हणजे म्हणजे नेमकं शास्त्र काय आहे त्यामागे? म्हणजे एकतर शेतकरी चुकतात की नैसर्गिकच वातावरण तसं आहे की जे बुरशींना पोषक आहे? म्हणजे नेमकं बुरशींचा प्रादुर्भाव ह्याबद्दल जरा थोडं सांगा. आता कुठलाही रोग समजावून घेता तो कशामुळं आला हे समजावून घेतलं पाहिजे. आता असं धरून चालू की आपण बुरशीमुळं येणार आहोत. बरोबर. ठीक. चला आता मी एक उदाहरण हम्म. यावर्षी पावसानं बऱ्यापैकी ओढ दिली. हम्म. साधारणतः जुलैच्या शेवटच्या आठवड्यानंतर पाऊस गायब झाला. हम्म. ते काही ठिकाणी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात थोडंसं आगमन झालं, काही ठिकाणी 15 सप्टेंबरच्या पुढे आगमन झालं. म्हणजे 1 ते 1.5 महिना त्या पावसाचा गॅप पडला. बरोबर. आता साधारणतः बुरशीला ओलसर वातावरण म्हणजे हवेमध्ये पुरेशी आर्द्रता आहे, थोडासा थंडावा आहे, म्हणजे अति थंड नाही किंवा अति उष्ण नाही आहे, बरोबर असं तापमान आणि मातीमध्ये असणारा पुरेसा ओलावा. अशी परिस्थिती असेल तर सामान्यपणे अनेक प्रकारच्या बुरशींची वाढ ही होत राहते आणि त्यावेळेला त्यांचा हल्ला हा होतो. बरोबर. पण काही बुरशी अशा आहेत की त्यांना कोरडेपणा मानवतो. बरोबर. पावसाचा ओढ मिळाला, 1 ते 1.5 महिना कोरडेपणा आला. बरोबर. कोरडवाहू क्षेत्रामध्ये 1.5 महिन्यापासून जमिनीत पाणी नाही. बरोबर. अतिरिक्त कोरडेपणा आला. होय होय. एका बाजूला माती कोरडी झाली. बरोबर. दुसऱ्या बाजूला वातावरणातलंही तापमान वाढत गेलं. बरोबर. होय. मग ही अशी जी विपरीत परिस्थिती पावसाळ्यात निर्माण झाली, त्याच्यामुळं पानावर येणारे ठिपके आहेत किंवा मुळावाटे जी मर रोग येते फ्युजारियम नावाच्या बुरशीमुळं, ती आली नाही. करपा रोग कमी प्रमाणात दिसला. त्यानंतर तांबेरा रोगाचंही आगमन यावर्षी लवकर दिसलं नाही. बरोबर. सोयाबीन पिकाबद्दल आपण बोलतो. पण झालं काय, ही परिस्थिती नेमकी मॅक्रोबोमिना फॅसिलिना नावाच्या बुरशीला मानवते. बर. कोरडेपणा असेल त्यावेळेला ही बुरशी जास्त वेगात वाढते, त्याच्यामुळे जास्त प्रमाणात नुकसान होतं. त्यामुळं या वेळेला तुम्ही बातम्या ऐकल्या असतील की चारकोल रॉट रोगाचा प्रादुर्भाव किंवा कोरडी कूज याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून आला. विशेषतः अमरावती विभागामध्ये जरा जास्त प्रादुर्भाव दिसून आला. बरोबर. लातूर परिसरामध्ये सुद्धा याचा प्रादुर्भाव दिसून आला. आपल्याकडेही त्याचा प्रादुर्भाव होता. पण झालं काय, आपले बरेच सोयाबीन पिके आहे हे इरिगेटेड आहे, म्हणजे बागायती आहे. त्यामुळे शेतकरी बंधू प्रोटेक्टिव्ह इरिगेशन देऊ शकतात. गरजेनुसार त्यांनी पाणी दिलं की ही बुरशी काही करत नाही. ओके. पण कोरडेपणा आला की मात्र या बुरशीमुळे फार मोठं नुकसान होतं. ओके. मग बघा, वातावरणातले घटक ह्या बुरशीला पोषक ठरले, ह्या बुरशीमुळे यावर्षी मोठं नुकसान. बरोबर. कोरडी कूज जी आहे किंवा त्याला चारकोल रॉट, ह्याच्यामुळे यावर्षी जास्त सोयाबीनचं नुकसान झालेलं आहे. बरोबर. दुसरी बाजू आहे, पाऊस जर रेग्युलर राहिला, सारखाच रिमझिम पाऊस आहे, सारखीच पानं ओली राहतायत, ही परिस्थिती तांबेरा रोगाला मानवते. अशी परिस्थिती नसल्यामुळे तांबेरा दिसला नाही. बरोबर. अगदी सप्टेंबरच्या सुरुवातीपर्यंत दिसला नाही. बरोबर. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून मला मिळायला लागला. ओके. मिळाला, भरपूर पसरलाही तो, पण त्यावेळेला पीक जवळजवळ काढणीच्या अवस्थेत होतं किंवा काही ठिकाणी शेंगा भरण्याच्या अवस्थेत होतं. बरोबर. उत्तरावस्थेत हा रोग दिसून आला. का दिसून आला? कारण सप्टेंबर मध्ये पुन्हा हवामान बदललं, पुन्हा जरा वातावरणात आर्द्रता वाढली. बरोबर. आणि त्यामुळे तापमान घटलं. हे तांबेरा रोगाला मानवलं की बरोबर त्या रोगाने सुरुवात केली. ओके. बघा, वातावरणातले घटक ह्या बुरशीजन्य रोगाच्या
आगमनासाठी फार मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरतात. ह्याचं हे एक समोर दिसणारं उदाहरण. बरोबर. आता ह्या रोगाला पोषक ठरणाऱ्या अजूनही बऱ्याच बाबी आहेत. बरोबर. जसं की एकच पीक पुन्हा पुन्हा एकाच जमिनीवर घेणं, हा. सोयाबीनवर सोयाबीन, सोयाबीनवर सोयाबीन, प्रत्येक वर्षी सोयाबीन आहे. कुठल्याही एका पिकाचा अतिरेक. ओके. सोयाबीनचं क्षेत्र पूर्वी कुठेतरी आपल्याकडे किरकोळ होतं 90-92च्या वेळेला. 90-92 सालात अगदी बरोबर. किरकोळ नुसतं सोयाबीनचं आगमन झालं. बरोबर. हा. पण नंतर काय झालं की हे पीक सोपं आहे, प्रत्येक जण हे घेऊ शकतो, ह्याला बाजारपेठ उपलब्ध आहे. असं झाल्यामुळं हळूहळू वाढत गेलं प्रमाण. बरोबर. 2000 सालाच्या दरम्यान हे नगण्य असणार जवळजवळ 5 ते 10 लाखाच्या आसपास गेलं हेक्टर, इतकं 5 ते 10 लाख हेक्टरच्या आसपास गेलं. बरोबर. आणि नंतर आता ह्या गेल्या 5 वर्षात जसा दर वाढला तसं हे क्षेत्र 42 लाख आणि यावर्षी 50 लाख हेक्टरवर महाराष्ट्रात लागवड झाली. मध्य प्रदेशलाही आपण मागे टाकलं. मध्य प्रदेश 47-48 लाख हेक्टरवर आहे सोयाबीन. त्यांनाही आपण मागे टाकलं. ही एक अभिमानाची बाब असली तरी सुद्धा दुसरी बाजू अशी आहे की एकाच पिकाचा जर अतिरेक झाला तर त्या पिकावर जगणाऱ्या रोगकिडी आहेत त्यांचं वातावरणामधलं प्राबल्य हे वाढतं, कारण त्यांना आवश्यक असणारं अन्न मिळतंय. बरोबर. म्हणजे त्यांची पैदास ही मोठ्या प्रमाणात होत राहते. फक्त वातावरणानं साथ द्यायचा अवकाश, त्यांचा उद्रेक झालेला आपल्याला दिसतो. ओके. बरोबर आहे. त्यामुळे सोयाबीनवर यावर्षी काही किडी सुद्धा मोठ्या प्रमाणात दिसल्या, कारण अन्न उपलब्ध होते. दुसरी गोष्ट मशागत पद्धती किंवा लागवड पद्धती. लागवड पद्धती कशी पाहिजे आपली की निसर्गाला पूरक अशी पाहिजे. बरोबर. सोयाबीन पिकाचा हंगाम जो आहे तो खरीपचा आहे. बरोबर. दर मिळतोय म्हणून आपण रब्बी मध्ये लावलं, आपण उन्हाळ्यात लावलं, वर्षभर सोयाबीन उपलब्ध झाला. वर्षभर उपलब्ध झाल्यामुळं त्या सोयाबीनवर येणारे रोग ही मोठ्या प्रमाणात वाढले. त्यांना इथं खाद्य मिळालं. जसं की मागच्या 2 वर्षामध्ये मोझॅक आपल्याकडे सोयाबीनवर भरपूर दिसत होतं. त्याचं कारणच ते आहे की त्याची चेनच तुटत नाही. ओके. आणि तो विषाणू प्रसारित करणाऱ्या किडी वाढल्या. बरोबर. सोयाबीनवर तर जगतायत आणि बाकीच्या सगळ्या बीन्सवर पण जगतायत. आणि सोयाबीन आवडतं खाद्य आहे त्यांचं. बरोबर. किडी पांढरी माशी वाढली, त्यामुळे मोझॅक वाढली. म्हणजे लागवड पद्धत जर निसर्गपूरक नसेल किंवा योग्य प्रकारे नसेल तरी रोगांचा उच्छाद होतोय. बरोबर. तुम्ही मग आल्यासारखं उदाहरण सांगितलं. आले पिकामध्ये कंदकूज ही फार मोठ्या प्रमाणात. एकाच जमिनीत जर पुन्हा 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 आल्याची लागवड केली तर त्या मातीमध्ये कंदकुजीसाठी आवश्यक असणारी जी बुरशी आहे पिथियम नावाची ती मोठ्या प्रमाणात वाढते. बरोबर. आणि तिचं प्राबल्य असं होतं, त्याला आपण ती माती आजारी पडली किंवा सॉइल सिक झाली असं म्हणतो. कारण ती बुरशी त्या मातीमध्ये आपलं घर करून बसलेली आहे. आता ती माती म्हणजे तिचं घरच झालेलं आहे. मग ह्या जमिनीत तुम्ही कितीही चांगले कंद आणले, कितीच योग्य प्रकारे बीज प्रक्रिया करून आल्याचे कंद लावले तरी पुन्हा ती बुरशी त्याच्यावर हल्ला करणारच आहे. बरोबर. कारण का एकाच जमिनीवर पुन्हा 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 तेच पीक घेणं. तिसरी बाब महत्वाची एक आहे की ह्या रोग किडींच्या नियंत्रणासाठी आपण एकात्मिक पद्धतीचा अवलंब करतो का. जर एकात्मिक पद्धतीचा अवलंब होत नसेल तर 2 बाजू दिसतात. ओके. एक काही शेतकऱ्यांचा गट असा आहे की नाही आम्ही आता जैविकच करणार, ओके, रसायनाला हात लावणार नाही. बरोबर. आणि दुसरा एक गट आहे ते जैविकवर आमचा विश्वास नाहीये, ते औषधच आम्ही फवारणार आणि नियंत्रणात असणार. ह्या दोन्ही बाजू अतिरेकी आहेत. बरोबर. चुकीच्या आहेत. याचा समतोल साधून जर आपण त्या रोग किडींकडे नियोजनासाठी उपाय केले त्यांच्यासाठी तर खूप चांगले परिणाम दिसतात. कमीत कमी खर्चामध्ये फार प्रभावशाली नियंत्रण मिळतं. बरोबर. एक बाजू धरून चालणार. ओके. आणि एकात्मिक मध्ये जैविक रासायनिक याच्याही पलीकडे खूप आहे. बरोबर. जसं की रोग येऊ नये म्हणून मशागतीपासून सुरुवात करायची. उन्हाळ्यात खोल नांगरट झाली पाहिजे जेणेकरून मातीची उलटापालट होईल. मातीमध्ये लपलेले रोगाचे जे अवशेष आहेत, बुरशी आहे ती वर येईल. सूर्यप्रकाशात कडक सूर्यप्रकाश त्याला मिळाला की ती जागेवर थांबेल, नष्ट होईल किंवा त्याची वाढ तरी होणार. बरोबर. बऱ्याचशा किडीचे कोश आळ्या जमिनीमध्येच असतात. जसं की हुमणी आहे, खोळ पाने खाणाऱ्या आळ्यांचे कोश आहेत,
पोडोप्टेरासारखे पोडोप्टेरा. जमिनीतच आहेत, ते वर येतील, पक्षी त्याला उचलून घेऊन जातील. होय, बरोबर. बरोबर. हम्म. हा. तर नांगरटीचं महत्व फार मोठं आहे. ओके. नांगरट झाली. दुसरी बाब, त्या पिकासाठी पूरक अशी रान बांधणी होते का? रोग नियंत्रणासाठी रान बांधणी सुद्धा फायदेशीर आहे. बरोबर. जसं की गादी वाफे पद्धत आणि सपाट वाफे पद्धत. सपाट वाफ्यामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव हा जास्त असतो. गादी वाफ्यामध्ये तुलनेने कमी असतो. गादी वाफ्यावर लावलेला भुईमूग पहा, कमीत कमी जाळ्या वाढलेल्या दिसतील. पण ते जर सपाट शेतामध्ये पेरलेला आहे किंवा सपाट वाफे किंवा सारे जर केले असतील, त्याच्यामध्ये जास्त प्रादुर्भाव दिसतो. कधी कधी तुम्ही पाहिलं असेल की भुईमुगाला आता फुलं लागणार आहेत किंवा लागलेली आहेत आणि नेमकं खोडावर पांढऱ्या रंगाची अशी बुरशी वाढायला लागली. बरोबर. आणि ती जाळी तिथंच वाळून गेली. बरोबर. ज्या ठिकाणी पाणी जास्त साठून राहतं, जास्त काळ साठून राहतं, अतिरिक्त पाणी राहतं, अशा ठिकाणी ह्या बुरशी येतात. आता गादी वाफा केल्यामुळे काय झालं, थोडीशी आपण उंची वाढवली. बरोबर. उंच असल्यामुळं एकतर ते गादीसारखं मऊ भुसभुशीत अशी माती राहते, तुडवा कमी राहतो. त्यामुळं पाण्याचा अतिरिक्त पाण्याचा निचरा होणे आणि आवश्यक ते पाणी दीर्घकाळपर्यंत साठवून ठेवणे, बरोबर, अशा प्रकारे हे मदत करतं. होय होय होय, बरोबर. म्हणून बघा, रान बांधणी सुद्धा त्या त्या पिकासाठी आपल्याला चांगली मदत करते आणि ह्यामुळं उत्पादन वाढतं, तर हा भाग आहेच. म्हणजे थोडक्यात सर आपलं BBF पद्धतीचा अवलंब करावा. अगदी बरोबर. ब्रॉड बेड फरोज जे आहेत ते बऱ्याच पिकांना उपयुक्त आहेत. ओके. त्यानंतर रान बांधणीनंतर पुढे येतं की तुमचा अनुभव आहे की मागच्या वर्षी आमच्या तुरीला उभळ लागली होती, म्हणजे मर लागला होता, किंवा आमच्या हरभऱ्यामध्ये बऱ्याचशा जाळ्या, हरभऱ्याचे जे रोप आहेत ते अवेळी वाळून मोठं नुकसान होत होतं. भुईमुगामध्ये मर दिसत होती, सोयाबीन मध्ये मर दिसत होती. बरोबर. तर अशा काही आपले अनुभव प्रत्येक शेतकऱ्याच्या गाठीशी हे असतात. बरोबर. तो असं असेल म्हणजे काय, थोडक्यात ज्या बुरशींचा हल्ला मुळावर होतो, बरोबर, बियाणामार्फत बुरशी आली म्हणून होतो, मातीमध्ये रोगट अवशेष आहे तिथं बुरशी जगलेली आहे म्हणून होतो. आता आल्याचं उदाहरण सांगितलं, हे अगदी ह्याच्यामध्ये नेमकं बस. बरोबर. मातीमध्ये बुरशी असेल, आल्या मार्फत आली, बियाणामार्फत आली म्हणून असेल, पिकाचे रोगट अवशेष पडलेत म्हणून. बरोबर. रोगट अवशेष जर आधीच्या आले पिकामध्ये असतील किंवा त्या पिकामधल्या हरभऱ्याच्या जाळ्या बऱ्यापैकी वाळून मर लागून गेलेल्या असतील, तर हे रोगट अवशेष त्या जमिनीमध्ये गाडायचे नाही आहेत, ते काढून त्याचं जाळून नायनाट करायचं आहे. बरोबर. या ठिकाणी ऑर्गॅनिक वाल्याने मला ते त्याचं रिसायकलिंग करायचं आहे आणि माझा ऑर्गॅनिक कार्बन वाढवायचा आहे म्हणून जमीन हे सोडून द्यायचं या ठिकाणी. ही अपवादात्मक परिस्थिती असते आणि अशा ठिकाणी हे करणं योग्य नाही. ते काढून जाळून टाकणे, बाकीचा सगळा पालापाचोळा तुम्ही वापरा, त्याचं खत तयार करा, हे उत्तम आहे. तर सांगायचा मुद्दा महत्वाचा असा होता की हे होऊ नये, मातीमध्ये आपल्या बुरशी वाढलेली आहे म्हणून ट्रायकोडर्मा विल्डी किंवा ट्रायकोडर्मा हर्जियानम याचं कल्चर जमिनीमध्ये प्रत्येक वर्षी आपण मिसळलं पाहिजे. बरोबर. हे जर मिसळलं तर हा ट्रायकोडर्मा जमिनीत असणाऱ्या सेंद्रिय द्रव्यांवर वाढतो आणि दुसरं त्याचं खाद्य आहे इतर रोगकारक बुरशी. बरोबर. त्या बुरशींचा नायनाट तो नैसर्गिकरित्या शाश्वत पद्धतीनं करायला लागतो. बरोबर. प्रत्येक वर्षी एकरी किमान 2 किलो ट्रायकोडर्मा रान बांधणीच्या वेळेला आपल्या जमिनीत जाईल, हे आपण पाहिलं पाहिजे. पीक कुठलंही असो, बरोबर, मका असो, अगर हरभरा असो, स्ट्रॉबेरी असो, अगर हळद असो, बरोबर, हरकत नाही, पण ट्रायकोडर्मा हा वापरला गेला पाहिजे आणि प्रत्येक वर्षी वापरला गेला पाहिजे. ओके. जेणेकरून मुळावाटे जे रोग येणार आहे, रोप अवस्थेत जी बुरशी हल्ला करणार आहे, तिचा जागीच नाही नाट होईल. ओके. तिचं प्रमाण अत्यल्प राहील. ओके. आता मशागतीच्या वेळेला याचा वापर. आता या पुढे जाऊन काय करायचं आहे, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ. बरोबर. शुद्ध बी पाहिजे. रोगट पिकामधलं आल्याचे हळदीचे कंद वापरू नये. बरोबर. विशेषतः जिथं कंदकुज आहे. बरोबर.
ज्या सोयाबीन पिकामध्ये भरपूर प्रमाणात करपा आलेला आहे, शक्यतो त्याचं बियाणं पुढे वापरलं जाऊ नये. बरोबर. होय. मक्यामध्येही असंच आहे, ज्वारी बाजरीमध्ये हे असंच आहे. तर रोगट बियाणं शक्यतो वापरलं जाऊ नये. बरोबर. आता जे बियाणं शेतकऱ्यांना मिळते ते कधी कधी ट्रीटेड मिळते किंवा कधी त्याला ट्रीटमेंट दिलेली दिलेली नसते. ओके, चला आता बियाणं प्रत्येक मागून कसं आलेलं आहे आपल्या हातात नाही, नाही. पण आलेल्या बियाणापासून रोग प्रसार होणार नाही याची काळजी घेणं आपल्या हातात आहे. बरोबर आहे. होय होय. उदाहरण ज्वारी मधला काणी रोग आहे. काणी रोग. बियाणामार्फतच काणीचे बीजाणू येतात, रुजतात बरोबर. आणि ते रोपामध्ये वाढतात. ज्यावेळेला कणीस बाहेर पडतं त्यावेळेला काळं कणीस, काळी त्याच्यामध्ये पावडर नसल्यावर आपल्या लक्षात काणी. पण हे होऊ नये म्हणून आपण सांगतो की सल्फरची बीज प्रक्रिया वेळीच करा. बरोबर बरोबर. ऊसामध्ये अननस रोग आहे किंवा कांडी रंगणे, त्याला लाल कूज असंही म्हणतात. होय होय. बरोबर. कांड्या लावताना त्या कार्बन डायझिमच्या द्रावणामध्ये 15 ते 20 मिनिट बुडवून ठेवाव्यात आणि मग त्या लागणीसाठी वापराव्या. बरोबर. हे कशासाठी आहे की ह्या रोगाची बुरशी नाही म्हटलं तरी कुठून तरी त्या कांडी मार्फत येणार आहे. बरोबर. आणि त्याचा जागेवरच नायनाट व्हावा म्हणून ही बीज प्रक्रिया दिली. ओके. तर बीज प्रक्रिया करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. विशेषतः बुरशीजन्य रोगाचा होणारा प्रसार थांबवण्यासाठी बीज प्रक्रिया अत्यंत महत्वाची आहे. बरोबर. योग्य प्रकारे, योग्य तऱ्हेने आणि योग्य प्रमाणात, म्हणजे औषधाचं योग्य प्रमाण वापरायला. अशा प्रकारे बीज प्रक्रिया केली रोगाचं प्रमाण कमी होतं. बीज प्रक्रिया झाल्यानंतर पेरणी झाली. बरोबर. पुन्हा पाऊस जर वाढला, पाणी साठून राहतं. बरोबर. आणि पाणी साठून राहिलं तर स्क्लेरोसियम रोगसाई जमिनीत आहे, ती हल्ला करते. बरोबर. फ्युजारियम, ऑक्झिस्पोरम वेगवेगळ्या पिकांवर हल्ला करते. करडई असो, तूर, मूग, उडीद, चवळी असो, सोयाबीन असो की बाकीचं मक्यासारखं पीक. बरोबर. हे हल्ला करतेच करते. पाणी साठून राहिलं, जास्त ओलावा झाला की करते. मग ह्याच्यासाठी अजून मशागतीय पद्धत काय आहे की अतिरिक्त पाणी जे साठलेलं आहे त्याचा निचरा कसा होईल हे पाहिलं पाहिजे. त्यासाठी उताराला आडवे, आवश्यकतेनुसार चर पाडावे. म्हणजे जादा झालेलं पाणी त्या चरात येईल आणि त्या चरातलं पाणी पाटानं एका बाजूनं पुढे काढून देत आहे. 2-3 राहिले, एखादा तरी जरी चर काढला तरी सुद्धा बऱ्यापैकी पाणी त्या चरीमध्ये जातं आणि पिकाच्या मुळाला जास्त पाण्यामुळे हानी होते. बरोबर. विशेषतः हरभऱ्यामध्ये याचा जास्त परिणाम दिसतो. बरोबर. आता जर परतीचे पाऊस जास्त लागले आणि हरभरा पिकामध्ये पाणी साठ लगेच रोप जागेवर मरायला सुरुवात होते. मग हे होऊ नये. तुमचा हरभरा आहे, तुम्हाला माहिती आहे तुमच्या शेतामध्ये मागच्या वर्षी बऱ्यापैकी मर दिसला होता. आपण बीज प्रक्रियेसोबत मर रोगास प्रतिकारक्षम जाती आहेत का, बरोबर, याचा विचार केला पाहिजे. म्हणजे प्रतिकारक्षम जाती वापरणे. बरोबर. पुढचा उपाय बघा, अजून आपण केमिकल कडे गेलोच नाही. किती उपाय आपल्या हातामध्ये आहे हे आपण उपाय करतो. होय होय. आताच मी सांगितलं की सोयाबीनवर मोझॅकचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आला होता. बरोबर. आणि ह्या मोझॅकची वाहक कीड आहे ती पांढरी माशी. मग पांढऱ्या माशीचं नियंत्रण करण्यासाठी लगेच पाठीवर पंप घ्यायची गरज नाही. पिकामध्ये जर पिवळे चिकट सापळे आपण लावले, साधारणतः 2 गुंठ्यामध्ये 1, तर ती पांढरी माशी आहे ती पिवळ्या रंगाकडे खूप वेगाने आकर्षित होते आणि त्या सापळ्याला चिकटून बसते. तिची पुढची प्रजा थांबते. बरोबर. तिची पुढची विषाणू प्रसारित करायची जी क्रिया आहे ती थांबते. बरोबर. सुरुवातीलाच लक्ष दिलं. आता तर आपण सांगत होतो की पीक 1 महिन्याचं झाल्यावर चिकट सापळे सोयाबीन मध्ये लावा. नाही, आता पहिल्यापासून पेरणी झाली की पहिल्याच आठवड्यात लावा. बरोबर. साधारणतः एकरी 20 लावा असं आपण म्हणतो. मी तर म्हणतो 40 लावा. कारण त्या पांढऱ्या माशीची दृष्टी जी आहे
ती अत्यल्प असते, काही मीटर पर्यंत असते. बरोबर. होय. तिच्या दृष्टीमध्ये तो पिवळा रंग आला तर त्याच्याकडे आकर्षित होतो. बरोबर. बरोबर. होय. मग पुढे येणारा विषाणू कुठल्याही औषधानं हा. जाणार नाहीये. बरोबर. बाजारात मला आश्चर्य वाटते की विषाणूनाशक सुद्धा म्हणून विकत होय. आहे. होय. खूप हे योग्य नाही, हे अत्यंत चुकीचं आहे. असं कधीही होत नसतं. त्यापेक्षा आपण असे उपाय आहेत की ती माशी तिथंच थांबली पाहिजे. बरोबर. प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे म्हणजे हे व्हायरस. सगळं IPM मध्ये येते. बरोबर. झालं? हम्म. त्यानंतर हे सगळं झालं. हम्म. मग करपा रोग पानावर यायला सुरुवात होते. हम्म. 1 महिन्याचं कुठलंही पीक असू दे, 1 महिन्यात झालं की पानावर ठिपके दिसतील, करपा दिसतील. अशा वेळेला जर हे पावसाळी पीक असेल तर त्याच्यावर ट्रायकोडर्मा विरिडी ह्या जैविक बुरशीनाशकाची फवारणी घ्यायला हरकत नाही. बरोबर. वातावरणातली आर्द्रता ट्रायकोडर्माच्या वाढीसाठी मानवते बरोबर. आणि जो काही थोडाफार रोग आलेला असेल तिथपर्यंत तो मर्यादित राहतो, त्याच्यापेक्षा जास्त त्याची वाढ होत नाही त्या बरोबर. रोगाची. हा. आता द्राक्षामध्ये सुद्धा शेतकरी बऱ्यापैकी ट्रायकोडर्माचा वापर करतात, पण ऑक्टोबर छाटणीनंतर रोज वेगळं बुरशीनाशक फवारतात. त्याच्यामध्ये जर ट्रायकोडर्माचा डोस वापरला ते योग्य नाही, मरूनच जात असेल. कारण बुरशीनाशक रोज वेगळं वापरतोय. काही शेतकरी सकाळी एक वापरतायत, संध्याकाळी एक वापरतायत आणि मध्ये ट्रायकोडर्मा काय करणार. बरोबर. मग याचं तारतम्य बाळगायला पाहिजे. बरोबर. त्यावेळेला आणीबाणीची परिस्थिती असते. एकदा का बाग जर फ्लॉवरिंग मध्ये आली आणि आता आहे पाऊस चालू, अशी परिस्थिती असेल तर ही फार क्रिटिकल बाब आहे. अशा वेळेला जैविकचा विचार करायचा नाही, त्या ठिकाणी रसायनच पाहिजे. योग्य ते बुरशीनाशक आपण वापरलं पाहिजे. बरोबर. ठीक आहे. पण तांबेरा सारखा रोग येतोय, मग तांबेरा रोग ट्रायकोडर्माने फार चांगल्या प्रकारे नियंत्रित होत नाही. बरोबर. हा. मग आता आपण रसायनांचा वापर करायचा आहे, पण प्रतिबंधात्मक म्हणून वापर करायचा. बरोबर. तुमच्या पिकावर अजून तांबेरा आलेला नाही, पण कुठेतरी 10, 20, 50 किलोमीटर मध्ये लक्षात आलं की तिकडे कुठेतरी तांबेरा रोग दिसायला लागलेला आहे. बरोबर. अशा वेळेला साधं औषध जे स्पर्शजन्य आहे, म्हणजे त्याला कॉन्टॅक्ट बुरशीनाशक म्हणतात, ओके. असं जरी आपण फवारून ठेवलं तरी सुद्धा 15 ते 20 दिवसापर्यंत आपल्या पिकाला त्या रोगापासून संरक्षण मिळतं. कारण का, ते स्पर्शजन्य आहे. ते पानावर आपला एक बारीक थर निर्माण करतं. बरोबर. त्याच्यावर ज्या वेळेला हवेतून बीजाणू येऊन पडतो, तो सरळ बुरशीनाशकाच्या संपर्कात येतो. बरोबर. बरोबर. आणि त्यावेळेला त्याची पुढची जी वाढ आहे ती जागेवर थांबवली जाते. ओके. पण काय होतं, काही शेतकरी बांधवांना पाऊस जास्त आहे, इच्छा असूनही फवारू शकले नाही. बरोबर. शेतामध्ये भरपूर चिखल आहे, आत जाऊन फवारणी करता येत नाही. बरोबर. फवारायची इच्छा आहे पण मजूर मिळत नाही. बरोबर. अशा नानाविध अडचणी असतात, कळून सुद्धा बऱ्याच वेळेला तो उपाय केला जाऊ शकत नाही. बरोबर. मग अशा वेळेला तो रोग सुरू होतो, तांबेरा वाढला पिकामध्ये. बरोबर. आता मग कॉन्टॅक्टचा विचार करायचा नाही, स्पर्शजन्यचा करायचा नाही. आता आपण यायचं सिस्टेमिक, म्हणजे आंतरप्रवाही बुरशीनाशक वापरणे. ओके. मग त्याच्यामध्ये प्रोपिकोनॅझोल असेल, डायफेनोकोनॅझोल, हेक्साकोनॅझोल असेल, बरोबर. क्रिसॉक्झिन मिथाइल असेल, अशा प्रकारची आंतरप्रवाही बुरशीनाशक वापरणं गरजेचं आहे, जेणेकरून त्या रोगाचं कसं झालेलं आहे की आता रोगानं झाडाच्या शरीरामध्ये प्रवेश केलेला आहे. ओके. आत प्रवेश केला की वरून नुसतं कॉन्टॅक्ट फवारून उपयोग नाही. बरोबर आहे. अशा वेळेला आंतरप्रवाहीच पाहिजे, म्हणून त्या पद्धतीनं आंतरप्रवाही बुरशीनाशकाचा त्या ठिकाणी अवलंब करणे. मी बघा प्रत्येक ठिकाणी तारतम्य राखून सांगतो तुम्हाला की कुठल्या ठिकाणी काय असावं. आता एक गमतीचा भाग सांगतो की द्राक्ष बागायतदार ऑक्टोबर छाटणी झाली की काय करतायत, अगदी छाटणी झाली की दुसऱ्या तिसऱ्या पेस्ट लावली, डोळे जरासे फुगले म्हणजे पोंगा अवस्था आली की सरळ आंतरप्रवाही बुरशीनाशकांचा मारा सुरू करतात. उत्पादन खर्च पण वाढतो. आंतरप्रवाही औषधं महाग आहेत, उत्पादन खर्च वाढणार. मग पण त्याच्यातलं शास्त्र समजावून घेणं गरजेचं आहे. आंतरप्रवाही औषधाची क्रिया काय आहे की झाडाच्या शरीरात घुसणे आणि आत असलेल्या बुरशीचा नायनाट करणे. ओके. ते त्या झाडाच्या शरीरात कधी घुसेल, ज्या वेळेला त्या झाडाकडे अन्न तयार करू शकतील अशा प्रकारची पानं
असतील, म्हणजे थोडी बहुत कॅनोपी पाहिजे. कॅनॉपी पाहिजे आणि ती पानं जी आहेत अपक्व नकोत, पक्व पानं पाहिजेत, हा, पूर्ण हा. उघडलेली पाहिजेत. हा 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 ज्या पानावर टोमाटा आहेत किंवा हा. त्याला पर्णरंध्रे म्हणतो हम्म. ती आहेत, ते पर्णरंध्रे असतील तर त्यातून औषध आत जाणार आहे. बरोबर. हा. बरोबर आहे. हम्म. कोवळ्या पानावरती तयारच झालेली नसतात. बरोबर. हा. पोंगा अवस्था आहे त्यावेळेला काय आहे, अजून पान बाहेर आलेलं नाही, होय होय कापसासारखं काहीतरी दिसतंय. होय होय होय. दुसरी बाब राहिलं काय मग, काड्या, बरोबर. वलांडे, हा. खोड बरोबर. ह्याच्यावर आहेत का ती पर्णरंध्र? नाहीच आहेत. मग आपण फवारलेलं औषध जर त्या झाडाच्या शरीरात आत भिनलं जात नसेल, त्याचा उपयोगच होत नाही. केवळ समाधान मी काहीतरी फवारले, होय होय होय. मानसिक समाधान. उपयोगाचं नाही. या ठिकाणी तारतम्य हे सांगतं की हम्म. आपण स्पर्शजन्य बुरशीनाशकं वापरली पाहिजे. ओके. हम्म. M45 सारखं हम्म. कॉन्टॅक्ट स्वरूपातलं औषध अत्यंत चांगलं काम करतं अशा वेळेला. बरोबर. हा. ह्याचे तुम्ही थोडेसे अधिक हम्म. फवारे दिले हम्म. तर आपल्या बागेवर चांगला रिझल्ट मिळतो असं अनेक ठिकाणी दिसून येते. हम्म. अनेक प्रयोगातूनही दिसून आलं. सुरुवातीला जास्त भारीतलं आंतरप्रवाही बुरशीनाशक वापरण्याचा हव्यास करणं हे सर्वतः चुकीचं आहे. बरोबर. अशा वेळेला स्पर्शजन्यच पाहिजे. पण एकदा फ्लॉवरिंगच्या दिशेत पुढं वाटचाल सुरू झाली की मग पानं तयार झालेली असतात, त्यावेळेला डावणीची सुद्धा सुरुवात झालेली असते. बरोबर. डावणीची सुरुवात आपल्याला कशी दिसते की पानामध्ये पिवळे पिवळे असे चट्टे दिसायला ते लागतात. दिसतात. होय. हे पिवळे चट्टे का दिसतात? परत आपण शास्त्राकडे जाऊ. हम्म. बुरशीची आत पानाच्या पेशींमध्ये भरपूर प्रमाणात वाढ झालेली आहे. हम्म. त्या बुरशीनं तिचे वेगवेगळे अवयव तयार केलेले आहेत. बुरशी म्हटलं की एक आपली संकल्पना असते की धागे किंवा दोऱ्यासारखं असं काहीतरी किंवा कापसाचे धागे असतात असं काहीतरी वाढतं. याच्यापेक्षा खूप त्याच्यामध्ये बाबी आहे. बरोबर. हे एक सामान्य त्याचं स्ट्रक्चर झालं किंवा एक होय. सामान्य अवयव झाला की एक धागा. ओके. ह्या धाग्यातून पुढे जाऊन त्या बुरशीला अन्न ग्रहण करण्यासाठी बोटासारखे असे अवयव तयार करावे लागतात. त्याला फॉस्टोरिया असं म्हणतात. मग ही पेशी आहे. पेशीच्या आतमध्ये हे अवयव प्रेशरनं आत पेशी भित्तिका जी आहे ती फाडून आत पाठवले जातात आणि पेशीच्या आतमध्ये बोटासारखे असे जे अवयव असतात ते सच्छिद्र असतात. ओके. आणि त्यातून ते पेशीच्या शरीरात किंवा पेशीच्या आतमध्ये उपलब्ध असणारे जे घटक आहेत, द्रव आहे, तो द्रव शोषून घ्यायचा प्रयत्न करत असतात. ओके. मग एकदा हा पेशीमधला आतला द्रव शोषला की मग त्या पेशी पिवळसर दिसायला लागतात. असा पिवळेपणा ज्या वेळेला फार मोठ्या प्रमाणात आत होतो म्हणजे ह्या पेशी आता मरणासन्न अवस्थेत आहेत, अशा वेळेला आपल्याला खालच्या बाजूने बघितलं प्रकाशाकडे दिसले की असे पिवळे 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 चट्टे पडतात. ज्या वेळेला बुरशीकडे पुरेसा अन्न साठा होतो त्यावेळेला बुरशी पुढच्या अवस्थेत जाते. म्हणजे आता केवळ त्या अन्न शोषणाऱ्या हॉस्टोरिया ते धागे इथपर्यंत मर्यादित न राहता पुनरुत्पादनाकडे जाते. बरोबर. पुनरुत्पादनासाठी बीजाणूंची निर्मिती करणं हे आवश्यक आहे. ओके. मग आधी बीजाणू तयार होण्यासाठी जसं झाडाला फळ लागतं तसं बुरशीलाही फळ लागतं. त्याला बीजाणू धानी असं म्हणतात किंवा इंग्रजीमध्ये स्पोर फ्रूट. ओके. स्पोर फ्रूट मध्ये काय तयार होतात? स्पोर्स तयार होतात. आता स्पोर हा शब्द अगदी साध्यातल्या साध्या शेतकऱ्यालाही पाठ आहे, माहिती आहे. त्यामुळे स्पोर हे धरूनच आपण चालू. तर त्याच्यामध्ये बीजाणू धाडीमध्ये म्हणजे स्पोर फ्रूट मध्ये बारीक बारीक स्पोर्स तयार होतात. हे फुटतं आणि त्यातून स्पोर्स बाहेर पडतात. बरोबर. असंख्य स्वरूपात स्पोर बाहेर पडतात आणि हे स्पोर्स पुन्हा दुसऱ्या ठिकाणी जातात, तिथं लागण होते. आता हे स्पोर्स कसे असतात? द्राक्षाच्या डावणीचा विचार केला तर किडनीच्या आकाराचे असतात. किडनीच्या आकाराचे. बरोबर. आता अवयव म्हटलं तर हा एक पार्ट झाला बुरशीचा. स्पोर फ्रूट हा एक पार्ट झाला. स्पोर फ्रूट ज्या उभ्या अशा धाग्यावर चिकटलेला आहे तो स्टॉक म्हणतात त्याला.
ओके. फळाचा कसा देठ असतो हा. तसा तो त्याचा देठ, स्टॉक ओके. म्हणतात. हा. स्पोर बघितला बारकाईनं तर असं दिसतंय की स्पोरला सुद्धा असे 2 अवयव आहेत आणि ते हालचाल करणारे आहेत. ओके. पाण्याचा थेंब मिळाला त्याच्यामध्ये ते पोहू शकतात. आयुष्य. मातीमध्ये बारीक कॅपिलरीज असतात, त्याला चॅनल म्हणतात, कॅपिलरी चॅनल. त्यातून तो पोहत पोहत एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जातो. पण थोडस अंतर कापतो. तो काय असं फार मोठ्या प्रमाणात अंतर कापत नाही, थोडस कापतो. नाहीतर पाण्याच्या प्रवाहाबरोबर तर तो सहजच इथून दुसऱ्या ठिकाणी प्रवाहित होतो. पानावर वाढलेला आहे, पानाच्या थेंबामध्ये आहे तो. पाऊस पडतोय, त्याच थेंबावर पुन्हा थेंब पडला तर त्या थेंबाचे तुकडे होतात, इकडे तिकडे होतं, स्प्लॅश पडतात. जिथं जिथं जाऊन पडतात तिथं तिथं त्या स्पोर्सची पुन्हा लागण होते. बघा ह्याच्या पाठीमागे किती बारकावे आहेत. थोडक्यात सुटका नाही. थोडक्यात सुटका बर. वाऱ्यामार्फत थेंब या पानावरून त्या पानावर, त्यामार्फत त्याचा प्रसार होतोय. बरोबर. बरोबर. मग तर पुढचं जी बाब येते तर त्या पिवळ्या झालेल्या चट्ट्यामधून आपल्याला हळूहळू हळूहळू तिथं एक भुरकट रंगाची बुरशी वाढलेली दिसते. बरोबर. आणि त्यावेळेला म्हणतो की डावणी जरा जास्त ऍक्टिव्ह झाला. बरोबर. त्याला पिवळा चट्टा दिसला की आता समजते की डावणी आले. बरोबर. बरोबर. पण ही त्याच्या पुढची स्टेज झाली. ओके. वातावरण जर सारखंच ओलसर असेल आणि वातावरणात थंडावा असेल तर ही फार वेगात वाढ. बरोबर. हीच परिस्थिती सोयाबीन मध्ये तांबेरा रोगासाठी पोषक आहे. ज्वारी ऊसावर तांबेरा रोगासाठी हीच परिस्थिती पोषक आहे. बरोबर. त्यावेळेला तो रोग तिकडे वाढेल, हा रोग इकडे वाढतो. मग यातून बाहेर पडलेले स्पोर्स पुन्हा जसं झाडाचं आपलं बी अंकुरित होतं तसं ते अंकुरित होते आणि पुन्हा पानामध्ये आत प्रवेश करायचा प्रयत्न करते. आत प्रवेश केला की पुन्हा आत त्याचं जाळं विणलं जाते. अन्न शोषणाची क्रिया सुरू, पुन्हा त्यातून नवीन स्पोर सुरू, अशी अव्याहतपणे सायकल सुरू असते. मग याच्यासाठी आता आंतरप्रवाही बुरशीनाशक वापरलंच पाहिजे आणि कॉन्टॅक्ट ही वापरलं पाहिजे. त्यामुळे बाजारात घटक आलेले आहेत. बरोबर. कॉन्टॅक्ट पण आहे त्याच्यामध्ये आणि सिस्टेमिक पण आहे. उदाहरणार्थ करसेट, सायमोक्झॅनिल आहे आणि मॅन्कोझेब आहे. बरोबर. पूर्वी रिडोमिल बऱ्यापैकी चालायचं. दोन्हीच कॉन्टॅक्ट आणि सिस्टेमिक असं कॉम्बिनेशन असणारी बुरशीनाशक अशा वेळेला जास्त उपयुक्त ठरतात. ओके. यानंतर आपण इंटिग्रेटेड डिसीज मॅनेजमेंट किंवा एकात्मिक रोग नियंत्रणाचा विचार करतो. अजून काय करता येईल? रोगग्रस्त जे झाडाचे भाग आहेत ते काढून त्याचा योग्य प्रकारे नायनाट करणे. बरोबर. ज्वारीवर कानी आलेली आहे, हळूच कणीस काढा, त्याचे बीजाणू खाली पडणार नाही त्याच्या पद्धतीने प्लॅस्टिकच्या पिशवीत घ्या, पॅक करा, बाहेर नेऊन जाळू. द्राक्षामध्ये डावणी झालेले घड आहे. सुरुवातीला असोत अगर मणी फुगण्याच्या अवस्थेत असो, बरोबर. ज्या घडाला डावणी झालेला आहे त्याला तुम्ही काहीही करा, तो घड हाताला लागत नाही. बरोबर. कितीही कसलंही औषध फवारा, एकदा का तो झाडाच्या आत घडाच्या देठामध्ये घुसलेला असला मग सुरुवातीला काय होतं, एक पाकळी वाळलेली दिसते किंवा घडाचा शेंडा वाळायला लागलेला दिसतो. बरोबर. त्यावेळेला मग शेतकरी म्हणतात की घडावर डावणी शिरला आणि तेवढीच पाकळी उडवायचा प्रयत्न करतात. पुन्हा थोड्या दिवसांनी काय होतं, दुसऱ्या पाकळीवर दिसतो. एकाच घडाचं निरीक्षण केलं. असं करत 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 शेवटी तो मुख्य देठापर्यंत जाऊन वाळूनच जातो, अन्न खाऊन जातो. बरोबर. बरोबर. त्यामुळे डावणी झालेला घड कुठल्याही परिस्थितीत ठेवू नये, काढून त्याचा नायनाट करावा. द्राक्षामध्ये आपण काय करतो की जो काय पालापाचोळा निघतोय छाटणीनंतर, एप्रिल छाटणीनंतर विशेषतः काड्या निघतायत, त्या 2 झाडांच्या मध्ये मुजवतोय. बरोबर. आणि तो मुजवून त्याचं खत आपण तयार करायचा प्रयत्न करतोय. बाग चांगली आहे, पण त्याच बागेमध्ये जर डावणीचा अटॅक मोठा झालेला असेल
तर ही सगळी बुरशी आपण त्या ठिकाणी जिवंत ठेवलेली आहे. बॉम्ब गोळा आपल्याच उशाशी आहे. बरोबर. मग हा. ह्याच रिसायकलिंग करताना आपण थोडस ट्रायकोडर्मा त्याच्यामध्ये मिक्स केला पाहिजे. आणि मी तर म्हणेन किमान 2 महिन्यातून एकदा तरी ट्रायकोडर्मा जमिनीत द्राक्ष बागायतदाराने सोडलाच पाहिजे. कारण याची सुरुवात जमिनीतून होते, शेजाऱ्याच्या बागेतून नंतर येतो, आधी आपल्याच बागेतून याची सुरुवात होते. बरोबर. फक्त वातावरण पोषक मिळायचा अवकाश. बरोबर. त्यामुळं जिथून याची सुरुवात होते तिथं लक्ष देणं गरजेचं आहे. ट्रायकोडर्माचा रेग्युलर जर अवलंब द्राक्ष बागेमध्ये होत असेल तर जरी तिथं ती बुरशी असेल डावणीची, तर त्याला अटकाव बसायला चांगली मदत मिळते. बरोबर. रोगाच्या बाबतीत अजून एक सांगता येईल, पपईवर मोझॅक एकदा आला की फळं बारीक लागतात किंवा कमी कमी लागतात. शेवटी फक्त पानं, वरची 2-3 पानं, 4 पानं तेवढीच असताना गुच्छ असा दिसतो, बाकीची सगळी पानं गळून गेलेली असतात. बरोबर. म्हणजे एकदा मोझॅक आला की जी काही फळं आहेत ती उपलब्ध फळं पटकन काढून घ्यावीत आणि ते झाड ठेवायचं नाही. रोपावस्थेत आला तर पटकन त्या झाडाचा नायनाट करायचा. बरोबर. ओके. कारण हाच मोझॅक तुमची सगळी बाग आहे ती नष्ट करणार. बरोबर. किंवा जास्त आर्द्रता असेल, मातीमध्ये पाणी साठत असेल तर फूट रॉट नावाचा पपईमध्ये रोग येतो. जिथं मातीचा आणि खोडाचा संपर्क आहे त्या ठिकाणी कुजायला लागतं आणि नंतर ते झाड असं आडवं पडतं तिथं कुजल्यामुळे. बरोबर. फूट रॉट जर असेल तर हे झाड कितीही त्या झाडावर फळं असू देत आधी काढून टाकायचं, जेणेकरून त्यातला प्रादुर्भाव पुढे जाऊ. ओके. हळद आल्याच्या बाबतीत शेतकरी असंच करतात. कंद जे आहेत, लक्षात येतं की या ठिकाणी कंदकूज सुरू झालेली आहे. बरोबर. मग रोग लागलेला तेवढाच कंद काढून नष्ट करायचा प्रयत्न करतात, कारण बाकीचा कंद चांगला दिसतोय. बरोबर. आज आपल्या नजरेला कंद चांगला दिसतोय का, तर एका भागामध्ये कुजलेलं दिसतंय, दुसऱ्या भागामध्ये अजून व्यवस्थित आहे, छान त्याचा वासही येतो. पण जिथं सुरुवात झाली तिथं बुरशी वाढली, त्यामुळे तो कुजला. याचा अर्थ असा नाही की ती बुरशी पुढे सरकलेली नाही. त्या बुरशीचं पुढे सरकण्याचं कार्य सुरूच असतं आणि तिथं ती बुरशी आलेली आहे. आपल्याला उशीर दिसत, आपल्याला ते कुजल्यानंतर पुढे जाऊन दिसतं. त्यामुळे ज्या कंदाला कूज झालेली आहे तो कंद त्या माती सहित बाहेर नेणे, नष्ट करणे. त्या ठिकाणी एक तर ट्रायकोडर्माचं चांगलं हेवी ड्रेंचिंग करायचं, नसेल तर कॉपर ऑक्झिक्लोराइडचं, नसेल तर बोर्डो मिश्रणाचं त्या ठिकाणी ड्रेंचिंग करणं आवश्यक आहे. इंटिग्रेटेड आपण अप्रोच ठेवतोय, एकात्मिक. तो रोगट भाग नष्ट करा आणि नंतर दुर्लक्ष करू नका. ह्याशिवाय जर समजा त्या बेडमध्ये बऱ्यापैकी कंद कुजलेले दिसत असतील तर जिथपर्यंत कूज झालेले आहे तिथपर्यंतचे कंद काढून घ्यायचे आणि तिथून तो बेड जो आहे तो तोडायचा, कट करायचा, बोध कट करायचा, जेणेकरून इथून येणारे जे पाण्याचे कॅपिलरीज आहेत ते रोगाची बुरशी किंवा त्याचे बीजाणू पुढे 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 वाहून देऊ शकणार नाही, ते पाठात येतील. बरोबर. पाठातून मग बाहेर काढणं सोपं आहे. बरोबर. एकदा बेडच्या खाली उतरले काही अडचण नाही, पण जोपर्यंत बेड मध्ये आहे तोपर्यंत होत, म्हणून आपण तो बेड कट कर. सर, ह्या वर्षी आम्हाला आणखीन एक